तज्ञांकडे एक्सपर्टकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी दोन प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत नेब आहेत आणि त्यासोबतच अजय देखील आहे. वेदांतकडे मी जातो. वेदांत, प्रभाग क्रमांक 182 ते 192 तुझ्या मागे फलक दिसतोय. कोणत्या बिग फाईट्स आहेत? आताचं तिकडचं वातावरण जवळपास 20 मिनिटं बाकी राहिली आहेत आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू व्हायला. वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे आपण बघितलं, खरं तर शिवसेना भवनचा हा सगळा परिसर आहे, जी नॉर्थ विभाग, जिथे आपण बघतोय मतमोजणीला अवघे 15 मिनिटात सुरुवात होईल आणि पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. सूचना दिल्या जात आहेत आतमध्ये. आणि जसं बिग फाईट्स म्हटलं तर आपण बघितलं, शीतल गंभीर भाजपकडनं, त्यासोबत वैशाली पाटणकर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आहेत. त्याशिवाय विशाखा राऊत इकडे आहेत, प्रिया सरवणकर यांची सुद्धा एक टफ फाईट आहे. आणि त्यामुळे कोण गड राखणार, कारण हा खरं तर आपण बघितलं तर शिवसेना भवनचा हा परिसर ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपही इथे मोठी ताकद लावली आहे. शिंदे शिवसेनेचे सुद्धा उमेदवार उभे आहेत. आणि आपण बघतो जे प्रतिनिधी आहेत, जे मतमोजणी केंद्रावर आतमध्ये जातील, त्यांचे सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले जातात. आणि ही निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे व्हावी यासाठीचे सगळे प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाकडून केले जातात. पोलीस मोठ्या संख्येनं तैनात आहेत आणि उत्सुकता आहे, धाकधूक आहे. मी आतलं चित्र दाखवलं, बाहेरचं सुद्धा आपण बघतो. 100 मीटर अंतरावर आपण बघतोय जे सगळे प्रतिनिधी आहेत, त्यांचे पासेस चेक केले जात आहेत, त्यांना आतमध्ये घेतले जात आहे. शिवाय 100 मीटर अंतरावर गर्दी होऊ नये, कारण आपण बघितलं हा बिग फाईट्स इथे आहेत. आणि त्यामुळे शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना, ठाकरे शिवसेना विरुद्ध भाजप, अशा फाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणावर आपण बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण हा जो परिसर आहे डी सिल्वा हायस्कूलच्या समोरचा, तिथे फक्त जे प्रतिनिधी असतील उमेदवारांचे त्यांनाच फक्त आतमध्ये प्रवेश आहे. 182 आणि 183 जी पहिले दोन प्रभाग आहेत त्यांचा निकाल साधारणपणे 1.5 तासामध्ये लागेल. आणि त्यामुळे या दोन प्रभागातील जे प्रतिनिधी आहेत त्यांना सध्या आतमध्ये प्रवेश दिला जातो. आणि संपूर्ण आपण रस्ता बघतोय, इथे कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे परिस्थिती निर्माण होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण अगदी आपण म्हणतो नेक टू नेक फाईट, टफ फाईट्स या मुंबई आणि परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेदांत राहाच आपल्यासोबत. आपण अजयकडे जाऊयात. अजय, तुझ्या इथे तशी तुलनेनं शांतता दिसते, वेदांच्या इथे खूप जास्त हलचल आहे. कुठलं मतमोजणी केंद्र आहे, सध्याची काय परिस्थिती? माझ्या इथे शांतता दिसते, कारण की मी सध्या मीडिया रूम मध्ये आहे. पण हा सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा असलेला मतदारसंघ आहे. मी वरळीतलं संपूर्ण आजचं कव्हरेज करणार आहे. आणि विशेष म्हणजे की 193 हेमांगी वरळीकर विरुद्ध वरळीकर असा वाद असणार. त्याच्यानंतर 194 ही चुरशीची लढत असणार आहे, कारण की ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद असणार आहे. त्यामुळे तिकडे निशिकांत शिंदे, त्याच्या समोर जे ते समाधान सरवणकर यांचं आव्हान जे ते असणार आहे. त्यासोबतच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सुद्धा हाच मतदारसंघ आहे. आणि त्या ठिकाणी तशीच चुरस जी आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या स्ट्रॉंग रूमची ही सगळी दृश्य आपण दाखवतोय. स्ट्रॉंग रूमच्या पेट्या ज्या आता खुललेल्या आहेत. टपाली मतदान जे ते एकंदरीत मतमोजणी कक्षावर आलेलं आपल्याला पाहायला मिळते. काही वेळात म्हणजे अवघा अर्धा तास उरलेला आणि त्याच्यानंतर जे ते मतमोजणीला सुरुवात होईल. सगळ्यात जास्त चुरस आणि मुंबईतल्या 227 मतदारसंघांपैकी सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज ड्रामा आणि राजकीय वातावरण असलेला हा संपूर्ण मतदारसंघ आहे. कारण की ह्या ठिकाणी ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदे सेना असताना ठाकरेंची सेना विरुद्ध भाजप आणि त्यासोबतच मनसेच्या 2 उमेदवार सुद्धा ह्याच संपूर्ण एकंदरीत ह्या सगळ्या मतदान केंद्रातून जे ते त्यांचं मतदान बाहेर येईल, त्यांची मतमोजणी चे आकडेवारी समोर येईल. सगळ्यात आणि आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की ज्यावेळेस 10 वाजता मतपेट्या खुलल्या जातील त्याच्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल. पहिली 193 आणि 194, 194ला जर पाहिलं तर थेट ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना अशी चुरस असणारे. निशिकांत शिंदे विरुद्ध समाधान सरवणकर असा एकंदरीत हा सामना असणार. आणि त्याचं चित्र महत्वाचं आहे. हे दोन्ही आपले प्रतिनिधी जिथे उभे आहेत, तो वरळी, दादर, माहीम हा भाग का महत्वाचा आहे? कारण हा मराठी पट्टा आपण मुंबईतला मानतो. लोकसभेचा विचार करता, विधानसभेचा विचार करता या मराठी पट्ट्यानं ठाकरेंची साथ दिलेली. भले तिथे मतांची गणितं वेगवेगळी होती, म्हणजे मराठी मतं, मुस्लिम मतं ह्याची एकंदरीत बेरीज पकडता. पण लोकसभा आणि विधानसभांचा विचार करून जे चित्र आपल्याला दिसलं, तर हा मराठी बेल्ट यावेळेला कुणाच्या पाठीमागे उभा राहील असं वाटतंय? मी घेते उत्तर, पण त्याआधी छत्रपती संभाजीनगरची दृश्य टेलिव्हिजन स्क्रीनवरती. स्ट्रॉंग रूम ओपन केली जाते आणि ईव्हीएम मशीन्स त्याच्यातनं बाहेर काढल्या जातील. मराठीचा जो पट्टा आहे, कारण ठाकरेंचे आमदार सुद्धा याच भागातले आहेत, वरळी, माहीम, दादर परिसरातले, हा पट्टा कुणाच्या मागे उभा आहे? मराठी पट्ट्यामध्ये 2 भाग आहेत आता. नवीन शिवसेना जी आहे, नवीन म्हणण्याक्ष एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती आणि उद्धव ठाकरे शिवसेना, असे 2 त्याच्यामध्ये फॅक्टर असतील.
ते दोन्हींची चुरस तिकडे असल्यामुळे आता लगेच सांगता येणार की कोणाचं, पण या सभेनंतरच जी जाहीर सभा झाली त्याच्यानंतर बऱ्यापैकी परिस्थिती सुधारलेली आहे की मराठी हा मुद्दा नंतर आला, नंतरच्या टप्प्यात आला. तो आधी हिंदुत्वाचा होता, बरोबर होतं, पण मराठी टप्पा आल्यामुळे तिथे मराठी थोडंसं अपर हँड राहील त्याचं असं वाटतं. अरे मला असं वाटतं सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये आणि त्यातल्या त्यात खास करून शिवसेनेमध्ये जो स्थित्यंतर झालेला आहे. पूर्वी जो पक्ष होता हा शाखांमध्ये पक्ष होता. गेल्या 20 वर्षात शाखांची बदली, तिकडचे स्टार नगरसेवक, त्याची पत्नी, मुलं, म्हणजे तोच एक मोठा प्रमुख कार्यकर्ते झाले. आणि जिथे शाखांचं नेटवर्क चांगलं आहे तिथे फायदा ठाकरे बंधूंना होईल. जिथे नगरसेवक ही त्यांनी शाखा रिप्लेस केली आणि ते सगळेच्या सगळे एकनाथ शिंदेच्या सोबत गेले, तिथे कार्यकर्ते किंवा शाखांचं सह उरलंच नाही. आणि तिथे तो फायदा, मला वाटतं नगरसेवक हा मोठा ब्रँड असतो आणि नगरसेवक शेवटी त्या वॉर्डातले हजारो लोक त्या नगरसेवकाशी छोट्या छोट्या कामांसाठी जोडलेले असतात. जिथे नगरसेवक सक्रिय तिथे ते जाईल. तरी अनेक ठिकाणी जागा वाटप किंवा तिकीट देताना सुद्धा, उमेदवारी देताना अनेक वाद झाले होते. विशाखा पेडणेकरांच्या इकडे झाला, श्रद्धा जाधवांच्या इकडे झाला. तर तिथले जे मूळ शिवसैनिक आहेत, जुने शिवसैनिक किंवा शाखा प्रमुख, हे तिथे काम करतात की नाही तेही पाहत, त्यांनी काम केलंय की नाही हे बघायला लागेल, कारण त्यांच्याविरुद्ध खूप मोठी नाराजी होती. खरं आपण विचारूया, हेच त्यांच्याच पक्षाला विचारूया. मला सांगा, ज्यांनी जो उल्लेख केला, ज्येष्ठ नेत्यांबद्दल उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये स्थानिक इक्वेशन जी आहेत त्यांचा जो सहभाग आहे, शाखेतले कार्यकर्ते असतील, सैनिक असतील, तिकडचे शिवसैनिक, खरंच त्यांचा सहभाग होता मनापासून या सगळ्या उमेदवार आल्यावर? मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं प्रत्येक ठिकाणी मी प्रचाराला गेलेली आहे. आणि तिथे हे बघा, जेव्हा एखादी गोष्ट आपण आपल्या घरातल्या व्यक्तीला मागत असतो त्यावेळेला 4 लेकरं असतात आणि वस्तू एकच असते, त्यावेळेला 3 लेकरांना नाराज करून एकाच लेकराला द्यावं लागतं. हे आपल्या घरातले सुद्धा संस्कार असतात. तसंच पक्षप्रमुखांनी जेव्हा काही समीकरणं पाहून जेव्हा एखाद्याला तिकीट दिलेलं असतं तेव्हा प्रत्येक शिवसैनिक, आणि आमच्या पक्षामध्ये एक असं आहे की एखाद्या दगडाला जरी पक्षाचं चिन्ह देऊन जर उभं केलं तर त्या दगडासाठी काम करणारा हा शिवसैनिक असतो. आणि ती काही जी काही लढाई असते तर ती तात्पुरती ठीक असते. आहे. आणि ज्याला तिकीट दिलं त्या प्रत्येकाचं प्रत्येक शिवसैनिकांनी काम अगदी केलं. दगडच देऊ नयेत ना, पण दगडाला दिलं तरी येईल, मला मान्य आहे, पण अगदी दगडच द्यायला पाहिजे असं काही गरज नाही त्याची ना. नाही सर, मी तुमचा कन्सर्न समजू शकते. कसं आहे, ही म्हण आहे, मी मराठवाड्याची आहे सर, आणि आमच्याकडे म्हणी शब्दाला वाक्याला म्हणी असतात सर. ती एक म्हण होती. आणि आमच्या पक्षात दगड कोणी नाहीये सर. जो होता तोही आता शिंदे सेनेकडे गेला. आमच्याकडे दगड कोणी नाहीये. आमच्याकडे अहो, एकच दगडाची दगड, खाणच आहे आमच्याकडे मोठी.